नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या टॉपिकचा स्टडी करणार आहे. आता याच्यामध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय हे पाहिलेलं आहे. त्याचीच ॲप्लिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आता याच्यामध्ये टोटल 4 ॲप्लिकेशनचा स्टडी करायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. पहिलं ॲप्लिकेशन कोणतं आहे? व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्याच्यानंतर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते दुसरं ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ. दुसरं ॲप्लिकेशन कोणतं आहे? वेल ऑफ डेथ, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? मौत का कुवा. तिसरं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे म्हणजे व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. आणि चौथं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन मीन्स कोनिकल पेंडुलम. असे 4 ॲप्लिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आता आपण पहिलं ॲप्लिकेशन पाहणार आहे व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. कोणतं ॲप्लिकेशन आहे? व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता याच्यामध्ये हे जे ॲप्लिकेशन्स पाहतोय आपण हे आपला रोटेशनल डायनॅमिक्स हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आहेत. आता डायनॅमिक्स म्हणजेच काय ते आपण अगोदर सांगितलं होतं. डायनॅमिक्स म्हणजेच काय? एखाद्या बॉडीवरती वेगवेगळे ऍक्ट होणारे फोर्सेस, त्या फोर्सेसचा स्टडी म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे आपण? डायनॅमिक्स म्हटलेलं आहे. म्हणजे कोणतीही बॉडी असेल त्या बॉडीवरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात त्याचा स्टडी. मग आता याच्यामध्ये सुद्धा काय घेणार आहे आपण? एक व्हेइकल घेणार आहे. सपोज एखादी व्हेइकल मीन्स कार असेल, त्या कारवरती म्हणजे ती कार जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती असेल त्या कारवरती वेगवेगळे ऍक्ट होणारे फोर्सेसचा स्टडी, म्हणजे त्या कारवरती सुद्धा वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतात, त्या फोर्सेसचा स्टडी म्हणजेच काय म्हणतो आपण? त्याला डायनॅमिक्स म्हणणार आहे. मग पहिलं ॲप्लिकेशन पाहूया आपण व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे पहिलं ॲप्लिकेशन आपण घेतोय. आता सांगितलेल्यानुसार इथं काय सांगितलेलं आहे? व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असणार आहे. सपोज मी इथे एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक दाखवले आहे. हा काय? एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरून एक व्हेइकल काय होते? अलोंग होते, म्हणजेच मूव्ह होते. मग मी इथे काय घेतली? कार दाखवली, व्हेइकल दाखवली. एक कार घेतलेली आहे. ही कार काय होते? ना सर्क्युलर ट्रॅकच्या मार्फत म्हणजे ह्याच्यावरून काय होते? अलोंग होते किंवा मूव्ह होते. आता ही जी कार दिलेली आहे ह्या कारचा जो सेंटर ऑफ मास आहे म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉइंट आहे तो हा पॉइंट असणार आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कशाचा असणार आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मासचा पॉइंट असेल. आता ह्या गाडीचं जे वेट आहे किंवा ह्या कारचं जे वेट आहे हे वेट नेहमी कसं असणार आहे? ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि ते वेट किती असणार आहे? एम जी. त्या गाडीचं जे वेट आहे किंवा त्या कारचं जे वेट आहे ते किती? एम जी. आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन वरती कोणता फोर्स ऍक्ट होतो? नॉर्मल रिएक्शनचा फोर्स. इथला फोर्स कोणता असणार आहे? नॉर्मल रिएक्शनचा फोर्स असेल. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला फोर्स इथं सांगता येईल. जो रोड सरफेस आहे आणि जो टायर्स आहे त्यांच्यामधला जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे कोणता असणार आहे? सपोज हे जे टायर आहे आणि हा जो रोड सरफेस आहे त्यांच्यामधला जो फोर्स आहे, सपोज मी इथं फोर्स दाखवतो. हा जो फोर्स आहे हा फोर्स कोणता असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स असणार आहे? हा फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे रोड सरफेस आणि टायर्स यांच्यामधला जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे कोणता? फ्रिक्शनल फोर्स. मग आता हा कुणीकडे ऍक्ट होतोय? सेंटरकडे ऍक्ट होतोय, बरोबर. हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे त्या सर्क्युलर ट्रॅकचा मी इथे एक सेंटर पॉइंट दाखवला. हा सर्क्युलर ट्रॅक घेतला, त्या सर्क्युलर ट्रॅकचा हा काय? सेंटर पॉइंट आहे. तो सेंटर पॉइंट मी काय केला? सी ने डिनोट केला. मग
आता हा जो सेंटर पॉइंट आहे, या सेंटर पॉइंट कडे इथला जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा टुवर्ड्स होते. म्हणजेच ह्या फोर्सला आपण दुसरा कोणता फोर्स म्हणू शकतो, सेंट्रिपेटल फोर्स. कारण सेंट्रिपेटल फोर्स मध्ये आपण सांगितलेलं आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ज्या फोर्सची डायरेक्शन आहे ती फोर्सची डायरेक्शन जर टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल तर त्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण, सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे हा फोर्स कोणता असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स असेल. राईट, इथं लाईन जॉईन करतो. हा सेंटर पॉइंट घेतलेला आहे. ओके, हा कोणता फोर्स असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असेल. दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. एफएस लिहिलेलं आहे. एफएस म्हणजे काय, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे हा. आता हा जो सी पॉइंट आहे आणि या कारचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट असेल की म्हणजेच काय असणार आहे आपल्याला, रेडियस असेल. की म्हणजेच काय असणार आहे, रेडियस. हा म्हणजेच कोणता पॉइंट आहे, रेडियस. आता ही रेडियस प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असेल. जेव्हा ही गाडी इथून इथपर्यंत मूव्ह होत आली, सपोज इथून पुन्हा आपण हा पॉइंट टाकला तरी पुन्हा रेडियस काय होणार आहे याच्यामध्ये, कॉन्स्टंट. म्हणजे रेडियस, वेट mg आणि नॉर्मल रिएक्शन हे प्रत्येक ठिकाणी कशा टर्म येणार आहेत, कॉन्स्टंट येणार आहेत. मग आपण या डायग्राम मध्ये काय काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला मी mg लिहिला. mg मीन्स काय सांगितलेलं आपण, वेट ऑफ कार. वेट ऑफ कार म्हणजे त्या कारचं काय असणार आहे, ते वेट असेल. त्याच्यानंतर n म्हणजेच काय सांगितलेलं आहे, नॉर्मल रिएक्शन. n म्हणजेच काय सांगितलेलं आहे, नॉर्मल रिएक्शन. आता वेट mg जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वरती भेटणार आपल्याला. आणि n म्हणजेच काय, नॉर्मल रिएक्शन ते व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन वरती असेल. त्याच्यानंतर जो fs लिहिलेला आहे, fs म्हणजेच काय, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. कोणता, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आता जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे. म्हणजे ह्याच डायरेक्शन वरती आपल्याला कोणता फोर्स भेटणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स. इथलीला सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स, CPF म्हणजे काय, सेंट्रिपेटल फोर्स. आता जेवढा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स असेल. आता ह्याच्या अपोजिट जो फोर्स येणार आहे, सेंट्रिपेटल फोर्सच्या अपोजिट फोर्स जो आहे तो फोर्स कोणता असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. CFEF, सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे ह्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन वरती कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. आता जेव्हा हे दोन्ही फोर्सेस, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे फ्रिक्शनल, दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे बॅलन्स असतील, त्यावेळेस हे दोन्ही फोर्सेस कसे असणार आहेत, आपल्याला सेम भेटणार आहेत. म्हणजेच आपण FS इज इक्वल टू CFF लिहू शकतो किंवा FS इज इक्वल टू CPF लिहू शकतो आपण याच्यामध्ये. mg काय सांगितलं आपण, वेट ऑफ कार. n काय सांगितलं, नॉर्मल रिएक्शन. FS काय सांगितलं, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आणि लास्ट आहे R. R म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक. R म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे आपण हे डायग्राम वरून जे काय घेतलेले टर्म, त्या टर्म सगळे इथे आपण काय केलेले, नोट केलेले आहे. आता याच्यानंतर आपल्याला याचं डेरिव्हेशन बघायचं आहे, व्हेकल अलोंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता डेरिव्हेशन घेताना एक m आहे. m म्हणजेच काय, मास ऑफ द कार. मास ऑफ कार. m म्हणजेच काय, मास ऑफ कार. त्यानंतर p म्हणजेच काय, व्हेलोसिटी. p म्हणजेच काय, व्हेलोसिटी ऑफ कार. आणि R म्हणजेच काय सांगितलेलं आपण, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. म्हणून जेव्हा आपल्याला या तिन्ही टर्म माहिती आहे म्हणजे आपल्याला यांचं रिलेशन एक घेता येईल. दॅट इज कोणतं रिलेशन असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स CPF. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, mv² डिवाइडेड बाय R. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय लिहिता येईल, mv² डिवाइडेड बाय R. तर आता आपण इथं सांगितलेलं आहे जेवढा सेंट्रिपेटल फोर्स आहे तेवढाच कोणता फोर्स आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजेच मी सेंट्रिपेटल फोर्सच्या ठिकाणी काय लिहितो इथं, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच FES इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय R. FS इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय R.
बट वी नो दॅट एफ एस, आपल्याला एफ एस ची व्हॅल्यू माहित आहे कोणती, बट एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन, म्यू टाइम्स एन. आता म्यू ची म्हणजेच आपण म्यू एस लिहिलेलं आहे. म्यू एस म्हणजेच काय, फेअर म्यू एस इज अ स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मी इथे लिहितो फेअर म्यू एस इज called static coefficient of friction. Fs is equal to mu s into n. mu s म्हणजे काय सांगितलेलं आपण, स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता Fs is equal to mv square divided by r आलेला आहे. आणि Fs ची व्हॅल्यू आपण कोणती सांगितली, mu s into n. आता मी Fs च्या ठिकाणची व्हॅल्यू काय करतो, इथं पुट अप करतो. बरं, Fs च्या ठिकाणी कोणती लिहिली मी, mu s into n is equal to m v square divided by r. इक्वेशन नंबर मी काय दिलेला 1. इक्वेशन नंबर किती 1 आहे. आता त्यानंतर आपल्याला या डायग्राम वरून जेवढा टोटल अपवर्ड फोर्स आहे तेवढा टोटल डाउनवर्ड फोर्स आहे ते आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, mg इज इक्वल टू n. कशावर लिहिलं आपण, डायग्राम वरून. जेवढा टोटल अपवर्ड फोर्स आहे म्हणजेच काय, नॉर्मल रिएक्शन n आहे, तेवढाच काय असणार आहे टोटल डाउनवर्ड फोर्स कोणता असणार आहे, mg. म्हणजे n इज इक्वल टू mg और mg इज इक्वल टू n आपल्याला काय करता येईल, राईट करता येईल. मी याला इक्वेशन नंबर किती दिलेला आहे 2. आता n ची व्हॅल्यू किती आहे, mg. मला ही इक्वेशन 1 मध्ये पुट अप करता येईल. म्हणजे मी काय लिहिलं, पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये मला काय करता येईल, इथं पुट अप करता येईल. पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. आता बघा n ची व्हॅल्यू mg ही इक्वेशन 1 मध्ये पुट अप करायची आपल्याला. मी पुट अप करतो इथं, म्यू s n ची व्हॅल्यू काय ठेवायची, mg इज इक्वल टू, n च्या ठिकाणी काय दिलं आपण, mg दिलेलं आहे, इज इक्वल टू m v स्क्वेअर डिवाइडेड बाय r. आता कोणत्या टर्म कॅन्सल होतील, m ला m काय होणार इथं, कॅन्सल होईल. बरोबर आहे. मग राहिला काय इथं, म्यू s इंटू g इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय r. म्यू s g इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय r. मी आता साइड चेंज करून घेतो, इकडची जी टर्म आहे ती इकडच्या साइडला घेतो, इकडची टर्म इकडच्या साइडला घेतो. म्हणजे काय येणार आहे, v स्क्वेअर डिवाइडेड बाय r इज इक्वल टू म्यू s इंटू g. फक्त साइड चेंज करून राईट केलेला आहे. आता ही r चा जो टर्म आहे, जी r ची टर्म आहे ती आहे इथं डिनोमिनेटरला. मी इकडे घेतली म्हणजे काय येणार, त्या साइडला लिहिली, v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू s इंटू g इंटू r. म्यू s g इंटू r. म्हणजेच मला आता v ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे v इज इक्वल टू मला काय राईट करते, स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, इकडचा इकडे स्क्वेअर रूट येणार आहे. म्हणजे काय लिहिता येणार आहे इथं, म्यू s r g. काय लिहिले, v इज इक्वल टू म्यू s r इंटू g. आणि ही काय व्हेलॉसिटी आहे, जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी असणार आहे. कोणती व्हेलॉसिटी असणार आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी असेल. मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ही जी व्हेइकल आहे किंवा ही जी कार आहे, ती कार जेव्हा मूव्ह होणार आहे त्यावेळेचं जे स्पीड आहे किंवा व्हेलॉसिटी जी ती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे ह्या व्हेलॉसिटीच्या जर पुढे व्हेलॉसिटी गेली किंवा स्पीड जास्त झाली त्या व्हेलॉसिटी पेक्षा, तर ती कार काय होऊ शकते, इथून स्लिप होऊ शकते. म्हणजे रोडवरून त्या काय होणार आहे, स्लिप होणार आहे. म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे, v मॅक्झिमम that is maximum velocity is equal to in square root mu s r into g. This is the maximum velocity. हे असेल पहिलं ऍप्लिकेशन, vehicle along a horizontal circular track. नेक्स्ट ऍप्लिकेशन पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल.